पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ निर्माण झाली आहे। खलील शेख हे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत व्यावसायिक भागीदार होते। वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये कर्जबाजारी झाल्यानं आत्महत्या करत असल्याचं त्यांनी आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय। तसंच आर्थिक अडचणींकडे रवींद्र धंगेकर दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावरच्या वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकरांसह आणखी 4 भागीदारांनी मिळून उत्कर्ष असोसिएट नावाची कंपनी स्थापन केली होती। उत्कर्षा कंपनी याचे पार्टनर धंगेकरची मिसेस, बाळासाहेब शेडगेची मिसेस, सुनील आहेरचा मुलगा, हमीद शेखचा मुलगा आणि रघु गौडा हे स्वतः पार्टनर आहेत। पर माझं यांनी एक बिल घेतलेलं आहे, त्याचे बिलाचं पेमेंट आहे 20 लाख रुपये, तो दिले नाही आणि 2 बिलं यांनी घेतलेले नाहीत। असे त्या 2 बिलाचं पेमेंट आहे 15-15 30 लाख रुपये, असे यांच्याकडून टोटल येणं आहे 50 लाख रुपये। मी 3 वर्षानं ह्या 50 लाखाचं 4% याज भरत आहे। याजाकडून कुणाकडून पैसे घेतले हे बी त्यांनी माहीत आहे। पहिलं मी याजानं पैसे घेतले होते संजू तिकेवण्याकडून 4% आणि 5%। तो पैसे मी चंपक नाहरकडून उचलले आणि संजू तिकेवण्याचे पूर्ण केले। आता मी 3 वर्षानं परत याज भरत आहे चंपक नाहरचं 3% आणि काही पैसे आहेत 4%। पर हा बाळासाहेब शेडगे पेमेंट देत नाही, दादागिरी आणि बायगिरी करत आहे। जेव्हा मी पैसे मागतोय तर पैसे देत नाही। बघू काय करायचं तर 30 लाखाचं बिल घेतलेलं नाही, 20 लाखाचं बिल घेतलेलं आहे, असे टोटल 50 लाख रुपये आणि माझा माल 30 ते 40 लाखाचा माल ठेवून घेतलेला आहे। तरी पण हा दादागिरी भाईगिरी करते। जेव्हा येतील तेव्हा बघू। आणि यांच्या पार्टनरला विचारलं, सुनील आहेर विचारलं, तो म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा। अमित शेखला विचारलं, म्हणते बाळासाहेब शेडगेकडे जावा। ह्याच्यात रवी धंगेकर लक्ष घालीत नाही किंवा तो रघु गौडा लक्ष घालीत नाही। सगळ्यात मेन जड आहे तो आहे बाळासाहेब शेडगे। माझं घर रोडवर आणलेलं आहे आणि 4 वर्ष झालं मी 50 लाखाचं याज भरत आहे। दरम्यान खलील शेखला भेटलोच नसल्याचं रवींद्र धंगेकरांनी स्पष्ट केलंय। मी खलील शेखचा तो जो आहे तो व्हिडिओ बघितलाय, तो फक्त म्हणतो पार्टनर आहे आणि धंगेकर आणि रघु गौडा यांचा ह्याच्यामध्ये कुठेही रोल दिसत, म्हणजे ते साईटवर येत नव्हते। मी जलीला कधी भेटलो नाही आणि चेकचे व्यवहार सगळे उत्कृष्टमधनं होत होते। त्याच्यामध्ये आम्ही 2025ला त्याच्यामधनं माघार घेतली। आता जवळजवळ 200 वर्ष चालू आहे आणि ती ह्याच्यासाठी घेतली की माझ्यामुळं ह्या लोकांच्या घरावर तुळशीपत्र यायला नको आणि माझ्याच चुकीमुळं, म्हणजे मी आमदार झालो, पुणेकरांनी मला आमदार केलं आणि त्याची सगळं भोगाची काळ हा मृत्यू हा राजकारणातनं झालेला आहे। खलील शेखला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल झाला। पोलीस आरोपींचा शोध घेत असून अटकेची कारवाई करण्यात येणार आहे। नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी फ्लॅट देण्यात आला। उपसभापती सचिन अहिर यांना मंजूर केलेला रायगड शासकीय बंगला नाकारण्यात आला, कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सध्या या बंगल्याचा वापर करतात। मात्र रवींद्र चव्हाण मंत्री नसतानाही त्यांना बंगला देण्यात आल्यानं वादाची शक्यता नाकारता येणार नाही। मुंबईतल्या चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाचे गंभीर पडसाद काल मुंबई महापालिकेच्या मासिक सभेत उमटलेत। या दुर्घटना प्रकरणामध्ये चौकशी समितीनं महापालिका अधिकारी आणि महापालिकेच्या उद्यान विभागाला क्लीन चिट दिली आहे। त्यामुळे या चौकशी अहवालावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सत्ताधाऱ्यांना कोणत्याही दुर्घटनेपेक्षा पैसे कमावणं महत्त्वाचं वाटतं, असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केलाय। त्यानंतरही विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयात आंदोलन केलं आहे। चेंबूरमधल्या वृक्ष दुर्घटना प्रकरणामध्ये सादर करण्यात आलेल्या वादग्रस्त चौकशी अहवालावरून मुंबई महापालिका सभागृहात मोठा गदारोळ झालाय। या अहवालावर तीव्र आक्षेप घेत सभागृह नेते गणेश खडकर यांनी सभागृहातच चौकशी अहवाल फाडून निषेध व्यक्त केलाय। चौकशी अहवाल एकतर्फी असून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। या प्रकरणाची निष्पक्षपणे आणि त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर दरम्यान माझ्याकडे अधिकृत अहवाल अद्याप आला नाही, अशी प्रतिक्रिया महापौर ऋतू तावडे यांनी दिली आहे।
एवढंच बोलतो. खूप खूप धन्यवाद करतो. हा अहवाल देऊन मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचा जो प्रकार झालाय त्याचा निषेध करतो आणि महापौर महोदया, हा अहवाल अशा पद्धतीने येणार असेल तर हा अहवाल आम्ही फाडून प्रशासनाच्या तोंडावर फेकतो. एवढंच बोलतो. खूप खूप धन्यवाद. माझ्याकडे तर अहवाल आलाच नाही. मी व्हॉट्सअपवरती आलेल्या अहवालावरती मीडियाला त्या ठिकाणी मी माझी जी काय मला द्यायचं होतं ते मी बोलले. पण अशा पद्धतीचं जो अहवाल, जो वारंवार पत्रव्यवहार करून वारंवार सूचना देऊन सुद्धा असा अहवाल तुम्ही केला, अख्ख्या मुंबईकरांनी तुमचा विरोध केलेला आहे. नाशिकच्या इगतपुरी भावली परिसरात आणखी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाईल. राहुल भागडे, कैलास भागडे आणि आकाश भोईर अशी आरोपींची नावं आहेत. भावली धरण परिसरात पर्यटकांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणीच ही अटक झाली आहे. मुंबईमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. मरीन लाईन्स परिसरातल्या प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मचा परवाना निलंबित करण्यात आलाय. स्वच्छतेसंदर्भातल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई झालेली आहे. 1916 मध्ये स्थापन झालेले पारशी डेअरी फार्म हे मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित असं खाद्य आस्थापनांपैकी एक मानलं जातं. मात्र तपासणीत आढळलेल्या कथित स्वच्छतेच्या त्रुटींमुळे अन्न आणि औषध प्रशासनानं ही मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 11च्या पथकानं अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएच्या अधिकाऱ्यांसह गोरेगाव पश्चिमेच्या प्रेमनगर परिसरामध्ये धाड टाकली आहे. त्यावेळी अमूल आणि गोकुळच्या दुधामध्ये अशुद्ध पाणी मिसळून भेसळ सुरू असल्याचं त्यांना आढळलंय. या प्रकरणात कृष्णा व्यंकय्या लिंगम पल्ली आणि रवी कन्हैया पट्टिकापा यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 558 लिटर दूध, बनावट दुधाच्या पिशव्या, दुधात भेसळ करण्याचं साहित्य आणि एक मोबाईल फोन जप्त झाला आहे. अकोल्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुटख्याचा अवैध कारखाना उद्ध्वस्त केलाय. या धाडीत सुमारे 50 लाख रुपयांचा गुटखा, पान मसाला आणि कच्चा माल जप्त झालाय. कारखाना चालक गौरव शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाईची शक्यता असून अवैध गुटखा रॅकेटचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. 3 फिलिपाईन्सच्या नागरिकांसह एकूण 6 जणांना अटक झाली आहे. यामध्ये तब्बल 7.5 कोटींचं 5.25 किलो सोनंही जप्त झालंय. विमानतळावर काम करणाऱ्या खासगी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं सोन्याची तस्करी सुरू होती. तस्करी करण्यात आलेलं सोनं विमानतळाच्या बाहेर नेण्यासाठी खासगी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वापर होत होता. लातूरमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मेहुल राठोड यांनी काल इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे लातूर शहरामध्ये हळहळ व्यक्त होते. विविध तर्कवितर्कही लढवले जात आहेत. हा घातपाताचा प्रकार वाटत नाही, हा आत्महत्येचाच प्रकार असल्याचं दिसून येत असल्याचं लातूर शहराचे पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांनी म्हटलंय. दरम्यान मृतदेहाजवळ कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट आढळून आलेली नाही. जिल्ह्यातल्या शिरपूर जवळच्या गिधाडे तापी नदी पुलावरून उडी घेऊन एका 28 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणानं तापी पुलावरून एक भावनिक आणि गंभीर आरोप करणारा व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट केलाय. संदीप उदेसिंग गिरासे असं या तरुणाचं नाव असून कंपनीच्या मालकासह 5 जण त्रास देत असल्याचं आत्महत्या केल्याचा आरोप या तरुणाच्या गावकऱ्यांनी केलाय. दरम्यान आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होत नसल्यानं आईसह गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. कंपनी मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. तर मृत मुलाच्या न्यायासाठी उपोषणाला बसलेल्या आईची प्रकृती खालावली आहे. सध्या त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खर्डी गावाजवळच्या निर्जन परिसरामध्ये एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला आहे. मृतदेहाचं शीर आणि दोन्ही हात धडापासून वेगळे करण्यात आल्यानं पोलिसांसमोर मृताची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान होतं. तपासादरम्यान फैज सुलतान मलिक आणि अल्बान सुलतान मलिक या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. चौकशीत त्यांनी आपलाच मित्र अमन मुस्किन शेख याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. मुख्य आरोपी फैज सुलतान मलिक याच्यावर यापूर्वीही खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर मृत अमन शेख याच्यावरही दुचाकी चोरीचा गुन्हा नोंद होता. नीट प्रश्नपत्रिका पेपरफुटीच्या प्रकरणानंतर नीट फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झालाय. नीट फेरपरीक्षेमध्ये 21,000 विद्यार्थी पास झालेत. देशभरात सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिली होती. पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशील बन्सल यांना 720 पैकी 715 गुण मिळालेत. 3 मे रोजी झालेल्या नीटचा पेपर फुटल्यानंतर 22 जूनला नीटची फेरपरीक्षा घेण्यात आली होती. दिल्लीतल्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस आहे.
इतक्या दिवसानंतर आता त्यांना वाढता पाठिंबा मिळतोय। उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरेंनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। रामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघणाऱ्या सरकारला नागरिकांच्या या आंदोलनानं काय फरक पडणार अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारला लक्ष केले। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं वांगचूक यांच्या समर्थनासाठी रविवारी शिवाजी पार्कवर आंदोलन जाहीर केले। कलाकारांकडूनही वांगचूक यांना वाढतं समर्थन मिळत आहे। 20 जुलाई को इतनी बड़ी संख्या में आए कि एक संदेश सरकार को जाए, और मैं तो कहूँगा उस दिन सारे स्कूलों, कॉलेजों, विश्वविद्यालयों से कि वो उसे एक्सपीरियंशियल एजुकेशन का दिन मनाएं, NEP के अंतर्गत, न्यू पॉलिसी ऑन एजुकेशन के अंतर्गत, क्योंकि उस दिन बच्चे अभ्यास कर पाएंगे पॉलिटिकल साइंस का एक अनोखा लेसन, जो कि इतिहास का हिस्सा होगा, जिसमें वो खुद शिरकत हो पाएंगे। मेरी हालत कुछ ऐसी भी नहीं है कि मैं 2-4 दिन में मर जाऊं। बहुत सारे मेडिकल टेस्ट होते रहे हैं, रिजल्ट्स काफ़ी नॉर्मल है 18 दिन के अनशन के लिए। आज ECG भी हुआ, बुरा नहीं है, तो इसलिए मैं अभी कई दिन चल सकता हूँ। हाँ, कमज़ोरी है, मेरे मसल्स ख़त्म हो रहे हैं, मगर मेरा दिल और कोर अभी भी ठीक चल रहा है। दरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी सोनम वांगचूक यांची आंदोलनस्थळी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे। मैं सरकार को कहना चाहता हूं कि या तो युवाओं की आवाज़ सुन लो, या यही युवा आपको 2029 में उठा के फेंक देंगे। दूसरी बात, एक तरफ धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा तो होना ही चाहिए, लेकिन मेरी प्रधानमंत्री जी से निवेदन है, और देश के 140 करोड़ लोग चाहते हैं कि धर्मेंद्र प्रधान की जगह सोनम वांगचुक को देश का शिक्षा मंत्री बनाया जाए। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोनम वांगचूक हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आज त्यांच्या उपोषणाचा 20वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावती आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जंतर मंतर येथे सोनम वांगचूक यांची भेट घेतली आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आणि नीट पेपरफुटीच्या मागणीसाठी सोनम वांगचूक जंतर मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेत। वांगचूक 28 जून रोजी आंदोलनामध्ये सामील झाले होते आणि तेव्हापासून ते अनिश्चित काळासाठी उपोषणावर आहेत। या दरम्यान संसद अधिवेशनासाठी वांगचूकवरून इंडिया आघाडीमध्ये फूट पडली आहे का असा सवाल निर्माण झालाय, कारण काँग्रेस जनता पार्टीनं सुरू केलेल्या जन आंदोलनामध्ये इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी सक्रिय सहभाग घेतलाय। मात्र काँग्रेस पक्षानं यातून स्वतःला दूर ठेवलंय। आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शरद पवारांचे राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष आणि DMK सारख्या पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली। मात्र काँग्रेस आतापर्यंत वांगचूक यांच्या भेटीसाठी गेलेली नाही। मुख्यमंत्र्यांचा VIP बंदीचा निर्णय अत्यंत योग्य असून आषाढी काळात आमदार, खासदार, मंत्र्यांनी दर्शनाला येऊच नये आणि यायचं असेल तर सर्वसामान्य वारकऱ्यांप्रमाणे रांगेतून दर्शन घ्यावं अशी प्रतिक्रिया भाविकांमधून व्यक्त होती आहे। मुख्यमंत्र्यांना हेच आवाहन करू की VIP दर्शन सध्या आषाढी वारीमध्ये बंद व्हायला पाहिजे। सर्व काही आपल्या छोट्या मोठ्या वारकऱ्या, सर्व काही वारकरी येतात ना, त्या वारकऱ्याला सोयीनं दर्शन व्हायला पाहिजे। VIP दर्शन बंद करायला पाहिजे आणि आम्ही महिनाभर चालत आलेलो आहोत। श्रद्धावान वारकऱ्याला दर्शन नेहमी पद्धतीनं द्यायला पाहिजे। ते जर यायचं असेल त्यांना आषाढी वारीला तर ते आमच्याप्रमाणेच त्यांनी रांगेत नाही यावं। सर्वांचा देव आहे, कष्टाळू पायी चालत येतात। VIP साठी 2-2 घंटे बंद होतं, त्यामुळे वारकऱ्यांना त्रास होतो। VIP दर्शन नकोत। VIP दर्शनावरून एका बाजूला एवढा गोंधळ असताना पुन्हा एकदा आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी पंढरपुरात जाऊन VIP दर्शन घेतलंय आणि त्यामुळे VIP दर्शन बंदीचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान या VIP दर्शनावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे। त्यांचं हिंदुत्व वेगळ्या प्रकारचं आहे बरं का।
बहुतेक त्यांना वाटलं असेल आमच्या माऊलीनं त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना असं वाटतं की त्यांच्या पक्षात देव वगैरे सगळे संत प्रवेश करतात, तर त्यांना तो रात्री स्वप्न पडलं असेल की माऊली त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करती झालेली आहे. मूर्ख लोक आहेत. हे असं आहे, मी VIP दर्शनाचा फटका काय बसतो. खरं तर हे पंढरपूरच्या ठिकाणी श्रद्धेने जाणाऱ्यांना थोडा त्रास झाला तरी ते सहन करण्याची आवश्यकता आहे. देवाच्या दर्शनाला जातो आपण, तिथे फटका बसला असं मला म्हणता येत नाही. आषाढी सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरीच्या दिशेनं जात असतानाच काल देवाचा पलंग काढण्यात आलाय. कालपासून विठ्ठल मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं झालंय. आषाढी आणि कार्तिकी या 2 मोठ्या यात्रांच्या काळात देवाचा पलंग काढण्यात येतो. मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास खुलं ठेवण्यात येत असतं. काल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या उपस्थितीत देवाला पाठीशी लोड लावून 24 तास दर्शनाला सुरुवात झाली आहे. बीडमधील गहिनीनाथ गडाच्या संत वामनभाऊ यांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली आहे. हीच पालखी गहिनीनाथ गडावरून पंढरपूरकडे जात असताना मातकुटी येथे सारोळ्या या गावादरम्यान असणाऱ्या बालाघाटाच्या डोंगर रांगातून जाते. याच डोंगर रांगातील वामनभाऊंच्या पालखीचं डोळ्यात साठवून ठेवणारे दृश्य या कॅमेऱ्यानं टिपले आहेत. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या जळकू परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं सर्व परिसर जलमय झाला. नाशिकच्या पूर्व भागात कुठेच पाऊस नसताना फक्त जळकू येथे पावसानं धुवाधार बॅटिंग करत सर्वत्र पाणीच पाणी करून टाकलंय. अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेताची माती वाहून गेली आहे, तर पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापसावर प्रक्रिया करून थेट 40,840 किलो धागा साता समुद्रापार चीन या देशात पाठवण्यात आलाय. कापूस उत्पादक जिल्हा असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस हा लॉंग स्टेपलसाठी प्रसिद्ध आहे. उत्कृष्ट गुणवत्तेमुळे दिग्रसात सूत गिरणीतील धाग्याची चायनाच्या बाजारपेठेत मागणी आलेली आहे. दिग्रस येथील रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचा धागा 40,824 किलो धागा हा 2 कंटेनरमध्ये जहाजाच्या मार्गे रवाना झालाय. मागील 10 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील पणजीबंद असलेल्या सूतगिरणींपैकी उत्पादनामध्ये आलेली ही एकमेव सूतगिरणी आहे. सूतगिरणीच्या उच्च प्रतीच्या धाग्यामुळे आज सूतगिरणीचा धागा निर्यात होत आहे. ही बाब आमच्यासाठी नाही तर दिग्रस तालुक्यांसाठी व जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आज गिरणीचा धागा निर्यात झाला असून अजूनही पुढे इतर देशांच्या ऑर्डरी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. पुरीमध्ये जगन्नाथ यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे. देश विदेशातून लाखो भाविक पुरीत दाखल झाले. या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली आणि या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर अनेक भाविक जखमी झालेत. गर्दीत श्वास कोंडल्यानं एका भाविकाचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. सोमय्या विद्याविहार विद्यापीठाचा स्क्वॉशपटू सूरज चंदची जपानमधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. सूरज चंद हा मिश्र दुहेरी गटात भारताचं प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर शांतीलाल के सोमय्या स्कूल ऑफ कॉमर्स अँड बिझनेस स्टडीजचा तो विद्यार्थी आहे. त्यानं सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर भारतातील सर्वोत्तम स्क्वॉशपटूंमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. मलेशियामध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई स्क्वॉश दुहेरी स्पर्धेमध्ये सूरज चंदनं राहुल बैथाच्या साथीनं उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. अभिनेता आदिनाथ कोठारी आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी 15 वर्षांच्या संसारानंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. ते दोघांनी सोशल मीडियावरून हा निर्णय जाहीर केलाय. आम्ही दोघांनी एकमेकांच्या संमतीनं आणि सामंजस्यानं पती पत्नी म्हणून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथेच संपला असला तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत, असंही आदिनाथ आणि उर्मिला हे दोघांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलंय.